पालकमंत्री पदावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडून खंत व्यक्त। माझ्यासारख्या गरीबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचं पालकमंत्री पद का दिलं याचा वरिष्ठांना जाब विचारणार, झिरवाळ यांचं वक्तव्य। हिंगोलीतील पालकमंत्री पदाच्या वक्तव्यानंतर नरहरी झिरवाळांची सर्वासर्व पालकमंत्री पदावरून नाराज नसल्याचं केलं स्पष्ट। झिरवाळ यांनी केलेलं वक्तव्य योग्य नाही, त्यांच्याशी चर्चा करून गैरसमज काय झालाय ते बघू, अजित पवारांची प्रतिक्रिया। नरहरी झिरवाळ यांना गरीब म्हणणं आता गौतम अदानीचा अपमान, राऊतांचा झिरवाळांना टोला तर शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला ही गरिबांची लक्षणं नाहीत, राऊतांची टीका। कोणताही जिल्हा गरीब श्रीमंत नाही, काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा, मंत्री गिरीश महाजनांची झिरवाळांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमावेळी खासदार संदीपान भुमरे, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं, दोघांनी बोलणं टाळल्यानं चर्चांना उधाण। धुळ्यात प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदन सोहळ्यावेळी गोरक्षकांना अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला, शिरपूर शहरातून अवैधरित्या होणारी गोतस्करी थांबवण्यासाठी आत्मदहनाचा प्रयत्न। उद्धव ठाकरे यांनी आधी 4 भिंतींच्या बाहेर पडावं, मंत्री शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका, एकनाथ शिंदे हा रुसणारा नाही तर लढणारा माणूस, शंभूराज देसाईंकडून एकनाथ शिंदेंचं कौतुक। सामनाच्या रोखठोकमध्ये इमर्जन्सी चित्रपटावर जोरदार टीका, इंदिराजींना खलनायिका ठरवणारा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोसळला, इमर्जन्सी बॉक्स ऑफिसवर कोसळला हीच इंदिरा गांधींची खरी ताकद, रोखठोकमधून टीका। इंदिरा गांधींची ताकद वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची सामनाच्या रोखठोक सदरावर प्रतिक्रिया। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस, मराठ्यांनी लढून अन्यायकारक राजवट उलटून टाकली, आता आम्हाला अजून हक्क मिळत नाही, जरांगेंनी खंत बोलून दाखवली। मराठा समाजाला फसवून उपोषणाची नौटंकी कशासाठी, भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जरांगेंना सवाल। मनोज जरांगे लढा देत आहेत, त्यांच्या लढ्याचा सन्मान आहे, जरांगेंच्या आंदोलनावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। मनोज जरांगेंची लवकरच भेट घेऊन उर्वरित मागण्या समजून घेणार, अशोक चव्हाणांची माहिती, जरांगेंच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार असल्याचं अशोक चव्हाणांचं वक्तव्य। वाल्मिक कराडला फक्त युरिन इन्फेक्शनसाठी आयसीयू मध्ये भरती करण्याची गरज काय, अंजली दमानी यांचा सवाल, कराडचे सगळे रिपोर्ट नॉर्मल असल्याचं दमानी यांची पोस्ट। पालकमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नंदुरबार दौऱ्यावर, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सातपुड्यात पिकवलेली स्ट्रॉबेरी देऊन कृषी मंत्र्यांचं स्वागत केलं। राज्यातील पीक विमा योजना बंद होणार नाही, योजना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, यात फक्त काही बदल केले जाणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरेंविरोधात गुन्हा, विजय रोंदळ नावाच्या नागरिकाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। मुंबई कोस्टल रोडचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, उद्यापासून मुंबईकरांसाठी रस्ता खुला। धाराशिव जिल्ह्याला मिळणार नव्या कोरा 50 बस, राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। पुणेकरांसाठी मेट्रो प्रशासनाकडून खास गिफ्ट, प्रवाशांच्या मागणीनुसार आता पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत धावणार। कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका, जामनेर रूळ दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेतून कोकण रेल्वेला बाद केल्यानं मध्य रेल्वेला कोर्टानं सुनावलं। पुण्यातील जीबीएस बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू, तरुण पुण्यातील धायरी भागात राहत होता, काही दिवसांपूर्वीच तरुणाला जीबीएसची लागण झाली होती। पुण्यात गुलेनबॅरी सिंड्रोमचे 73 रुग्ण, त्यातील 13 जण व्हेंटिलेटरवर, पुणे महानगरपालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन। टोरेस प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा करणाऱ्या सीईओ तौसिफ रियाजला अटक, घोटाळा उघडकीस आल्यापासून तो फरार होता। अभिनेता सैफ अली खान प्रकरणात अन्य काही आरोपीचे पुरावे पोलिसांच्या हाती, मुंबई पोलिसांचं एक पथक कोलकात्याला गेल्याची सूत्रांची माहिती।
बांगलादेशी घुसखोरांना आधार कार्ड पॅन कार्ड बनवून देणाऱ्यांना ATS कडून अटक. 3 बांगलादेशी नागरिकांसह 7 जणांवर कारवाई. हाताच्या बोटांचे कृत्रिम ठसे तयार करून कागदपत्र बनवल्याचा संशय. हॉटस्टारवर प्रसारित होणाऱ्या भारत इंग्लंड T20 सामन्यांचं समालोचन मराठीत करण्यासाठी मनसेकडून एक्सपोर्ट. अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही मराठीला ही अशी वागणूक देण्याची हिंमतच कशी होते? एक्सवरून मनसेच्या अमेय खोपकरांचा सवाल. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना साहित्य शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरेंनी केला चितमपल्ली यांचा सत्कार. यावेळी आमदार देवेंद्र कोठेंसह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचीही उपस्थिती. ध्वजवंदन करून मुंबईकडे येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जखमी बाईकस्वाराला मदत. आपल्या ताफ्यातील गाडी आणि पोलीस सोबत देऊन तरुणाला राजावाडी रुग्णालयात केलं दाखल. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील सोनुर्लेत कापूस जिनिंगला भीषण आग. आगीमुळे जिनिंगमधील कापूस जळून खाक. शॉर्ट सर्किटनं आग लागल्याचा अंदाज. लातूरमध्ये 684 सायलेन्सरवर पोलिसांनी फिरवला रोड रोलर. वाहतूक शाखेच्या पोलिसांची कारवाई. 684 वाहनधारकांचे जवळपास 34 लाख रुपयांचे सायलेन्सर जप्त. अकोल्यात दिव्यांगांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचं आंदोलन. दिव्यांगांच्या मानधनात वाढ करावी, दिव्यांगांना घरकुल द्यावा अशा अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. अखिल भारतीय दिव्यांग सेनेचं ठाणे महानगरपालिकेबाहेर अर्धनग्न आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास पूर्ण नग्न आंदोलन करण्याचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या आचलगावमधील ग्रामस्थांचं शोले स्टाईल आंदोलन. शाळेच्या क्रीडांगणावरील अतिक्रमण काढावं या मागणीसाठी ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.